राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे। या निमित्तानं राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी बारामती येथील सहयोग बंगला येथे इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि खासदार असणारा सोलापुरी फेटा, पुष्पगुच्छ आणि दादासाहेब आणि वहिनीसाहेब यांची प्रतिमा देऊन सत्कार केलाय। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर विकासासाठी येणाऱ्या पुढील काळात विकासाच्या दृष्टीने सहकार्य लाभावं, केंद्र स्तर आणि राज्य स्तरातून सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांनी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे। याचबरोबर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाच्या उमेदवारांनी लढवावी, यासाठी आपण अजितदादांकडे शहर मध्यच्या संदर्भात आग्रह धरावा, शहर मध्ये राष्ट्रवादीकडे असावा, यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी यावेळी किसन जाधव यांनी केली आहे। दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी सहकार्याची भूमिका असेल, सोलापूरच्या विकासासाठी आपण नक्कीच सहकार्य करू अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी किसन जाधव यांना दिली आहे। यावेळी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, महादेव राठोड, विनायक शिवशेट्टी, शहर संघटक माऊली झरग यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते।